नमस्कार मित्रांनो, KTTech या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण बघता की नवीन मार्केटमध्ये नवीन मोबाईल आलेले आणि सर्वच मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग असते असं नाहीये। यामध्ये काही मोबाईल आपण बघतोय की त्यामध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग येतात आणि काही असे मोबाईल आहे की त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग येत नाहीये। तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागते, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागते। म्हणजे कॉल रेकॉर्डिंगचं वेगळं एक असं ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करावं लागतं आणि डाउनलोड करून सुद्धा पण त्या ॲप्लिकेशनमध्ये कॉल रेकॉर्डिंग होत नाहीयेत। कशी, एक तर कोणत्याही एका साईडचीच कॉल रेकॉर्डिंग त्यामध्ये होतात। तर त्यासाठी एक मोबाईल, आपण जो मोबाईल घेतोय त्या मोबाईलमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग ऑलरेडी आलेली आहे आणि ती कॉल रेकॉर्डिंग आपल्याला कशी करायची आणि ही जी कॉल रेकॉर्डिंग ही सर्व मोबाईलमध्ये सर्व, पण ती कशी करायची याबद्दल मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नये। चला तर मग जी आपल्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे ती कशी करायची याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, मोबाईलमध्ये आपण बघू शकतो जे फोन डायलर आहे ज्यामधून आपण कॉल करतो। आता हे याच्यामध्ये आपल्याला दिसतं हे फोन डायलर आहे, याला आपल्याला ओपन करायचं आहे। आता ओपन केल्यानंतर आपण बघू शकतोय ओपन केल्यानंतर आपल्याला आपण एक बघतो की मोबाईलमध्ये थोडा ब्राईटनेस कमी करतोय। तर आपण बघतो की मोबाईलमध्ये काय करायचं, जे आपण डायल पॅड ओपन करतोय, पहिल्यापासून दाखवतो तुम्हाला। हे आपल्याला जे दिसतो कोपऱ्यामध्ये डायल पॅड, ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपण आहे ना, आपल्याला वरी कोपऱ्यामध्ये जे 3 डॉट दिसतात इथं वरी, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला जे मधलं दिसते सेटिंग म्हणून, या सेटिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेटिंगवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये शोधायचं आपल्याला की ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग आपल्याला कुठं दिसते। आपण एकदा याला शोधून घ्यायचे, जे शोधून काढायचं यामध्ये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे सेटिंग ओपन केली तर त्यामध्ये बघायचं आपल्याला हे जे दिसते याच्यामध्ये ऑप्शनमध्ये इथं दिसते बघा आपल्याला कॉल रेकॉर्डिंग, बरोबर आहे। आता हे जर काही मोबाईलमध्ये जर दिसत नसेल तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन हे जे ॲप्लिकेशन आहे आपल्याला हे अपडेट करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला इथं कॉल रेकॉर्डिंगचा ऑप्शन दिसेल। त्यानंतर आपल्याला कॉल रेकॉर्डिंगवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो इथं खाली आपल्याला ऑप्शन दिसेल ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग अननोन नंबर, म्हणजे एक नवीन नंबर। त्यासाठी आपल्याला त्याला ओपन करून घ्यायचं आणि अलोवेज करून घ्यायचं। त्यानंतर आपण खाली बघू शकतो ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग, म्हणजे यावर आपण क्लिक करून आपल्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्याला त्यामध्ये कोणता नंबर, म्हणजे कोणाचा नंबर आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे, आपल्या मोबाईलमध्ये जेवढी लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण जे नंबर रेकॉर्ड करायचे ते आपण सिलेक्ट करून इथं चॉईस कॉन्टॅक्टवर क्लिक करून आपण जे लागेल ते नंबर आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्या कॉलची आपण रेकॉर्डिंग करू शकतोय। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण कॉल रेकॉर्डिंग करतोय तर आपल्याला बघा त्यानंतर बघा आपल्याला काय होतं, ज्यावेळेस आपण कॉल रेकॉर्डिंग करतो तर आपला म्हणजे आपण ज्यावेळेस जे कॉल रेकॉर्ड करतो त्यावेळेस समोरच्याला आवाज ऐकला जातो की आपला कॉल रेकॉर्ड केला गेलेला आहे। त्यासाठी ज्यावेळेस आपण हे ऑन केली त्यावेळेस इथे खाली एक ऑप्शन येतो बघा। आता यामध्ये नाही येऊ राहिला पण तुमच्या मोबाईलमध्ये एक ऑप्शन येईल, त्यावर आपण जर असं ऑन करून ठेवलं तर फक्त समोरच्याला नुसते बीप ऐकू येईल आणि तुमचा जो कॉल आहे ऑटोमॅटिक तो रेकॉर्ड होईल। धन्यवाद मित्रांनो। मी व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करावा। धन्यवाद।